आणि नंतर मला ते मागावून कळतं असं कुणाच्या तरी कडून. तर माझं म्हणणं असं आहे की ते जसं म्हणजे इतर फ्रेंड्सकडे वगैरे शेअर करत असतील की नाही मला माहिती नाही, पण त्यांनी प्रत्येक गोष्ट सांगावी असंही माझं म्हणणं नाही. ज्या सांगायच्या आहेत त्या सांगितल्या पाहिजेत. कारण का अपेक्षा सांगा एका वाक्यात सांगू. अच्छा, माझी एवढीच जे काही अपेक्षा आहे जे शेअर करावं असं मान्य आहे. ओके, दुसरी अपेक्षा, जर तब्येत वगैरे ठीक नसेल तर कधी आधी सांगतच नाहीत, जे मला नंतर सावकाशीने कळतं. तब्येतीच्या बाबतीतल्या गोष्टी वहिनींना लगेच सांगाव्या. मान्य आहे. मान्य आहे. चला 2 मान्य. तिसरी अपेक्षा, घाबरून बोलतायत ते मान्य. तिसरी म्हणजे आतापर्यंत एवढी जीवनात साथ दिली आहे त्यांनी आणि असंच पुढे सुद्धा देतील अशी मला अपेक्षा आहे, म्हणजे होप्स आहेत. आणि ते एवढं बरं पाठ केलंय. मान्य आहे. तुमच्या 3 एक्सपेक्टेशन बोलेगा तो टाइम पे जो करना है तो एटलीस्ट वेळ पाळावी. मान्य आहे. हो, वाटत नाही चेहऱ्याकडे बघून पण हो हो आता प्रयत्न करते. दूसरा तबीयत के बारे में बोलेगा तो डॉक्टर के पास जाएगा, दवा बराबर नहीं लेगा, इट विल कंटिन्यू, अल्टिमेटली ज़्यादा हो जाता है. बरोबर, म्हणजे स्वतःची काळजी आणि दिलेलं औषध वेळेवर घ्यावं, ज्याचा उपयोग तुम्हालाच होणार आहे. हां, कारण काय होतं, तुम्ही औषध घेत नाही पण ताप त्यांना होतो. नाही घेईल आता. तिसरा, सब लोग साथ में हैं घर पे. कभी कभी लास्ट मोमेंट में मैं प्रोग्राम कभी बोलता नहीं एडवांस में. कभी प्रोग्राम बनाएगा बाहर जाने का, ऐसा पिकनिक वगैरह आउट ऑफ बॉम्बे जाने का, लास्ट मोमेंट में बताता है. बराबर है, वो सरप्राइज होता है. पहले आप बोलेगा तो एनी प्रॉब्लम कम, सपोज जाने को नहीं होएगा तो वो भी प्रॉब्लम हो जाएगा. देन बोल के बताएगा, उसके लिए मैं लास्ट मोमेंट में बताएगा. वो टाइम में शी विल नॉट एक्सेप्ट इट, व्हाई यू आर नॉट टोल्ड मी इन एडवांस. थांबा, कळलं का, त्यांना सरप्राईज द्यायचं असतं पण तुम्ही ते सरप्राईजची वाट लावून टाकता असं त्याचं. नाही, मलाही काही सांगायचं आहे. काय हो? कारण आधी ही अपेक्षा मान्य कसं. हो बरोबर आहे ते म्हणतात ते, पण आयत्या वेळेला जेव्हा सांगतात ना, म्हणजे अर्धा तास आधी जेव्हा सांगणार की आपल्याला बाहेर निघायचं, तर आपल्याला तयारी पण करायची असते ना. काय तयारी करायची, आपण पण निघायचं. पुरुषांना चालतं तसं, पण बायकांचं तसं नसतं ना. मी समजू शकतो तुमची व्यथा. हा, पण मी काय म्हणतो, तुम्ही पण अर्धा तास आधी कशाला, जरा 1-2 तास आधी सांगा ना. स्वतःचे प्रॉब्लेम लपवू नका हो. बरं, आता सांगा, आज सॉरी म्हणायचं तर कुणाला म्हणणार आणि थँक्यू म्हणायचं तर कुणाला? सॉरी म्हणायला म्हणजे तसं सगळ्यात आधी माझ्या वडिलांना म्हणू इच्छिते, पण वडील आता नाही आहेत, हयात नाही आहेत. आई वडील दोघंही नाही आहेत, त्यांना मला म्हणायचं आहे. आणि ज्या कोणाला मी कळत नकळत कधी काही बोललं असेल, किंवा म्हणजे मला कधी कधी लक्षात येत नाही, कधी राग आला तर पटकन बोलते, पण नंतर मग मला वाईटही वाटतं की मी का बोलले, उगीच काहीतरी बोलले, माझ्या हातून चूक झाली काहीतरी, म्हणजे तोंडातून माझे शब्द काही निघालेले परत आपल्याला घेता येत नाही. तर तसं काही कधी झालं असेल, मित्रमैत्रिणी, शेजारी पाजारी, घरातले नातेवाईक जर असं काही बोलले असेल तर मी सगळ्यांना सॉरी बोलते. तुम्ही सॉरी बोलेगा तो अभी जो गुस्सा आता है कभी कभी बच्चे लोग के साथ में, कभी कभी गुस्सा आता है, दैट इज ओनली ओकेजन, अदरवाइज. और थैंक यू बोलेगा तो अच्छा काम करके फटाफट जब भी घर पे गया जल्दी खाना खिलाया या तो चाय पिलाएगा तो उसके लिए थैंक यू. पण हे तुमचं जे काही सुरू झालं त्यानंतर ए विंग बी विंग, ते सोसायटीत कोणाला माहिती नव्हतं? सर्वांना माहिती होतं, पण मग घरी आजूबाजूला कळलं होतं? घरी नव्हतं? हो, म्हणजे आयडिया होती त्यांना. घरी पण कळलं नाही, घरी नव्हतं कळलेलं. घरी कळलं मग 3 वर्षांनी. त्यांनी मला एक पत्र लिहिला, एक पत्र लिहिला आणि तो पत्र मी ठेवला माझ्या वॉलेटमध्ये. आणि मग म्हणजे माझ्या मम्मीला सवय आहे की माझ्या वॉलेट वगैरे काय नाही काय सगळं बघत असते. बरोबर, लक्ष पाहिजेच मुलीकडे. मग तिने ऍक्च्युली मी माझं वॉलेट विसरून गेलेली, तर तिचं लक्ष गेलं, मग तिने बघितलं, मग त्यात लेटर सापडला आणि मग त्यावेळी मम्मीला कळालं की असं असं आहे म्हणून. दुसऱ्या दिवशी मम्मीने पप्पांना सांगितलं आणि पप्पा लेटर घेऊन ह्यांच्या घरी गेले. घरीच गेले? ज्या दिवशी रात्री कळालं तर मी तिला फोन ट्राय करत होतो, त्यावेळी मला काय उचललं, कारण मी त्यावेळी NCCमध्ये म्हणजे जास्त ॲक्टिव्हली असायचो. आणि असंच एक 15 ऑगस्टच्या अगोदरचा 1 हफ्ता चाललं होतं आणि मी नाईटलाच तिकडे गेलो होतो NCCसाठी, आमचं सर्व काम वगैरे हे करेन. आणि रात्री हा सर्व प्रकार झाला. सकाळी वडिलांना सासऱ्यांनी येऊन पत्र दिलं, तर मला त्याची कल्पनाच नव्हती. मी आलो आपला असा, वडिलांनी फक्त असं बघितलं, या बोललो जरा फ्री स्टाईल करूया. कोण बोलला? बोलले ना, म्हणजे मी सांगते, त्यांनी बोललं नाही, त्यांनी ॲक्शन असतं, म्हणजे टेन्शनच नाही. त्यांनी ॲक्शन म्हणजे थोडं झालं ते तसं.
तर मग त्यावेळी थोडंसं म्हणजे काय म्हणतात थोडंसं शांतता तिकडे पण माझ्याकडे पण. मग नंतर म्हणजे ते 1 हफ्त्यासाठी कॉलेज बंद केलेलं. मग नंतर पप्पांना खूप रिक्वेस्ट केली. मग माझं ते एज्युकेशन कंप्लीट केलं. एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर जॉबला लागले मी. पण थोड्या दिवसानंतर मग ते परत आमचं ते चालू झालं. कसं झालं? म्हणजे आमचं थोडं बोलणं झालं की हां आता पॅरेंट्स आहेत तर ते रागवणारच असं. पण आमचा निर्णय ठाम होता की नाही करणार तर तुम्ही एकमेकांबरोबर एवढं ठरवलेलं होतं. मग फायनली लग्न जेव्हा झालं तेव्हा दोन्ही घरांची मान्यता होती की काय कसं? नाही त्याच्यामध्ये पण भरपूर त्यामध्ये पण म्हणजे भरपूर स्टोरी आहे गोष्टी घडल्या की जॉबला जात होते तेव्हा पण म्हणजे आमचं अफेअर चालू होतं. मग त्याच्या 3 वर्षांनी म्हणजे माझ्या इथे लग्न माझ्यासाठी मागणी यायला लागली त्यांना घरात अशी. आणि पप्पांनी एक स्थळ पण बघून ठेवलेलं आणि ते म्हणजे ते फायनलच झालेलं ऑलमोस्ट. तेव्हा मी सांगितलं ह्यांना की म्हणजे असं असं आहे तर आपण काय करायचं. तर मग आम्ही काय केलं दुसऱ्या दिवशी त्या मुलाला कॉन्टॅक्ट केला आणि त्याला सांगितलं की तू आम्हाला दादरला येऊन भेट की माझं असं असं आहे. मी जे आहे ते खरं खरं सांगितलं. चांगलं आहे ना. त्याच्यात महत्वाची गोष्ट कशी तुम्ही दोघांची खूप प्रामाणिक होता आणि त्यामुळे तुम्ही हे सगळं केलं ना. याच्यात काही चुकीचं नव्हतं. मग पुढे तर त्या मुलांनी त्याच्या पॅरेंट्सला कळवलं. त्या दिवशी तो मुलगा काही भेटायला आला नाही आणि संध्याकाळी पप्पांना फोन आला त्यांच्या पॅरेंट्सकडनं की असं असं आहे. मग नंतर पप्पांनी माझं कुठे येणं जाणं सगळं बंद केलं. टोटली बंद म्हणजे खाली जाणं पण नाही म्हणजे 24 तास घरात खाली जाणं पण. मग रिलेटिव्सला पण भेटायचं नाही असं करत माझे 3.5 वर्ष गेले. म्हणजे मी होप्सच सोडून दिलेली की आता ह्यापुढे माझं काही लग्न ह्यांच्याशी होणार की नाही. आणि ह्यांना पण त्यांच्या वडिलांनी माझगावला काकांकडे पाठवलेलं. तेव्हा ते माझगावला 6 महिने होते तिथे आणि मग ते जॉब करत होते. फायनल लग्न कसं झालं सांगतो येतं थोडंसं. असे करत 3 वर्ष गेले. ही जी आई ज्यावेळी मार्केटला वगैरे जायची त्यावेळी ती कॉल करू शकत होती मला. 3 वर्ष गेले तर मला पण राहावे ना की अरे माझ्यामुळे ती 3 वर्ष घरात राहिलेली आहे. तर मलाच खूप खात होतं माझं मन जे आहे ना ते खात होतं. तर बोललो आता जॉबमध्ये थोडंफार सेटल होतो आहे. तर आता काहीतरी पाऊल उचलायला हवं. पळून देण्याच्या विरोधातच होतो आम्ही दोघं सुरुवातीपासून. तर जे काय करायचे ते सर्वांच्या संमतीने करायचं. आता बोलणार कसं. आईवडिलांना ही गोष्ट समोरून सांगणार त्यावेळी मला थोडंसं हे वाटत होतं. तर मी थोडंसं माझ्या काकांना वगैरे थोडंसं अशा गोष्टी सांगायचो की असं असं आहे. मे बी ते सांगतील वडिलांना पण ते पण जमत नव्हतं. मग शेवटी विचार केला की नाही आपल्याला स्टेप फॉरवर्ड करावीच लागेल. मग मी ह्यांच्या ज्या ह्या काकी आहेत चारकोपला राहतात त्यांना जाऊन बोललो की अशी अशी परिस्थिती आहे. तुमचा सपोर्ट पाहिजे आणि तुम्ही त्यांना समजावून बघा ह्यांच्या वडिलांना की असं असं आहे की मुलगा असं असं आहे. तुम्ही सांगा कारण माझं जे चित्र होतं ते वेगळं होतं त्यांच्यासमोर त्यावेळी. त्यांनी पण समजवलं पण त्यांच्यात काही फरक नाही पडला. मग मी विचार केला आता ब्रेक करायचा आता जास्त नाही करायचं. मग शेवटी मित्राला घेतलं विरारला गेलो रूम वगैरे फायनल केलं रेंटवर जे आहे. माझे डोळे मोठे झालेले आहेत आता. आणि तिकडे माझा दुसरा मित्र आहे त्याच्या आईवडिलांनी मला बोलतात ना संसार म्हणजे भांडी वगैरेपासून सर्व घेण्यासाठी मदत केली. तर मग रूमचं वगैरे झालं ते 1 हफ्त्यात ते सर्व सेट केलं. आता लग्न कधी करायचं आणि तो नवरात्रीचा पिरियड चालू होता. सप्टेंबरचा पिरियड चालू होता आणि माझा वाढदिवस 26 तारखेला होता. तर बोललो काय करायचं विचार चालू होता. आणि त्याच्यात हिच्या 2 दिवसाअगोदर हिचा फोन आला की काय झालं काय करतोय. दहीहंडीमध्ये काही स्टार अट्रॅक्शन असतात राईट. तर आदेश बांदेकरांचा डान्स बघायला इथून तिथून लोक यायची. तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं. कुठून लोक यायची फक्त त्यांना बघायचं होतं. आता ना ते सगळं बदललं. म्हणजे त्यावेळेला अभिनयनगरमध्ये त्या गिरणगावात जेव्हा आम्ही निघायचो ना त्यावेळेला तो टिपिकल डांग टांग टांग ढांक डाकून डाक टांग टांग डाकून डाक माहिती तो वेगळंच ते ढोल ते वाजायचं.